मुंबई महाराष्ट्रातील क्रीडापटूंना एखादी दुखापत झाल्यास शासकीय उपचार केंद्र म्हणजे शासकीय रुग्णालयामध्ये उपचार होत नव्हते। मात्र आता शासकीय उपचार केंद्र उभारण्यात आले असून रिहॅब सेंटर सुद्धा त्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे। अगदी 3 बेडचं सुसज्ज असं हॉस्पिटल आहे। हॉस्पिटलमध्ये हा वॉर्ड आहे खरं तर, आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी ज्या खरं तर फिजिकल ट्रीटमेंट असेल किंवा फिजिओथेरपी असेल आणि त्यानंतरचे उपचार असेल यासाठी हा रिहॅब सेंटर महत्त्वाचा आणि गेम चेंजर ठरणार आहे। पहिली म्हणजे या ठिकाणी हायड्रोथेरपी अंडर वॉटर ट्रेडमिल आहे। या मशीनमध्ये पाणी असणार आणि या पाण्यामध्ये खरं तर ट्रेडमिल हे चालणार आहे। पाण्यामध्ये खेळाडूंना धावण्याची प्रॅक्टिस असेल किंवा इतर इंजरी असेल ही हील करण्यासाठी खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। कशा प्रकारे हालचाल बॉडीची होते याचा सर्व डेटा त्या मशीनच्या स्क्रीनवरती रेकॉर्ड होणार आणि यासाठी पाणी जे वापरण्यात येणार आहे खरं तर हे रिसायकल करण्यात येणार आहे। या ठिकाणी वॉटर टँक आपल्याला पाहायला मिळते आणि यातूनच खरं तर हे पाणी सोडण्यात येणार आहे। यानंतर एक महत्त्वाचा आणि दुसरी गेम चेंजर मशीन आहे। या ठिकाणी हायपरबॅरिक ऑक्सिजन थेरपी रूम आहे। खरं तर ही वेगळी मशीन आहे। पहिल्यांदाच मुंबईमध्ये याचा वापर करण्यात येणार आहे। या मशीन्समध्ये खेळाडूंवरती उपचार करण्यात येणार आहेत। एका वेळेला एकच खेळाडू उपचार घेऊ शकतो। मात्र या संदर्भात इकडे मॉनिटरसुद्धा आहे। मॉनिटरमधून सर्व देखरेख या ठिकाणी होणार आहे। जी हे नीची इंजरी असेल म्हणजे गुडघ्याची असेल किंवा शोल्डरची इंजरी असेल, हिपची इंजरी असेल, अशा ज्या इंजरी होतात या इंजरीवरती उपचार ऑक्सिजन थेरपीनुसार सुद्धा केलं जातं। लवकरात लवकर खरं तर खेळाडू बरे व्हावे यासाठी ही सुविधा या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे। आणि एकूणच जर बघितलं तर 3D कॅमेरा या ठिकाणी मशीन्समध्ये लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून AIच्या मदतीने सुद्धा बॉडी स्कॅन होते आणि त्यातून महत्त्वाच्या इंजरीज असतील, बॉडी शेप कसा आहे, कुठल्या भागात वजन जास्त पडतं या संदर्भातील माहिती ही एक नीची म्हणजेच गुडघ्याची मशीन्स आहे। खरं तर गुडघ्यावरती शस्त्रक्रिया झाल्यानंतर गुडघ्याचं पोश्चर असेल ते कसं कोणत्या बाजूला आहे हे सेट करता या ठिकाणी येणार आहे। आणि यानंतर आपण बघितलं तर सर्व जिम इक्विपमेंट्ससुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। यामध्ये हे एक जिम इक्विपमेंट आहे। इकडे बाजूला बघितलं तर आणखी जिम इक्विपमेंट आहेत ज्या ठिकाणी स्टिम्युलेट करून रुग्णांना त्यांच्यावरती उपचार करण्यात येणार आहेत। अशा प्रकारचे हे 2 या ठिकाणी आपल्याला बेड पाहायला मिळतात, ज्यामध्ये रुग्णांना स्टिम्युलेट करण्यात येणार आहे, त्यांच्यावरती नजर ठेवण्यात येणार आणि फिजिओथेरपी या ठिकाणी करण्यात येणार आहे। तसंच जिम खरं तर महत्त्वाचं आहे, मात्र फिजिकल ट्रीटमेंट महत्त्वाचे आहेत ते सर्व या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेले आहे। हे एक जिमचे इक्विपमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 2 ते 3 मशीन्स एक्स्ट्रा आणि सुविधायुक्त आहेत। यामध्ये हे खरं तर 0 ग्रॅव्हिटी मशीन्स आहे। या ठिकाणी रुग्णांना ठेवून हे खरं तर हा बलून फुगणार आणि यामध्ये एक रुग्ण असणार। या रुग्णावरती जे उपचार झालेले असतात मग त्याला जर चालता येत नसेल तर याच्याद्वारे त्याला चालण्याचा प्रयत्न करणार आणि सर्व डेटा या मशीन्सवरती पाहायला मिळणार। पहिल्या वेळेला रुग्ण जेव्हा या मशीन्सवरती येईल तेव्हा त्याची बॉडी पोश्चर, त्याचं वजन, त्याचं कोणत्या भागावर जास्त वजन जातं आहे, तो कशाप्रमाणे चालण्याचा प्रयत्न करतो या सर्वाचा डेटा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार। आणि दुसरं म्हणजे ट्रेडमिल मशीन जी आहे ही वॉकर व्यू मशीन आहे। एक 3D कॅमेरा ॲक्सेस याला आहे। इथे रुग्ण उभं राहिल्यावरती कोणत्या भागावरती जास्त वजन पडतं आहे हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकूण बॉडी पोश्चर आपल्याला या ठिकाणी देतो आहे। अलाइनमेंट बघितलं तर अल्गोरिदम अलाइनमेंट करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार कोणत्या भागात जास्त वजन जातं आहे या संदर्भातील माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। हिप असेल, नी असेल, लोड एनालिसिस असेल, कॉन्टॅक्ट टाईम असेल, अशा प्रकारची माहिती आहे। यावरती धावण्याची सुद्धा ट्रीटमेंट ही दिली जाणार आणि इथे आणखी एक मशीन आहे म्हणजे 3D मशीन आहे। या ठिकाणी रुग्णाला पळण्याच्या गेम असेल, इतर गेम असतील, हे ॲथलीट गेम असतील, भालाफेक वगैरे ते या ठिकाणी गेम प्ले करण्यात येतात आणि तो कसा मूवमेंट करतो आहे, कशा प्रकारची मूवमेंट होते या संदर्भातील अलाइनमेंट आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा डेटासुद्धा पाहायला मिळतो आहे। मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर इक्विलिब्रियम कंट्रोल कोणत्या भागावर जास्त, हा लेफ्ट आणि हा राईट, उजव्या आणि डाव्या बाजूचं आपल्याला बघितलं तर उजव्या बाजूला किती वजन आहे, डाव्या बाजूला किती वजन आहे आणि कशा प्रकारचा कंट्रोल हा बॉडीचा आहे, कोणत्या जागे बॉडी जास्त झुकते याचं सर्व मोजमाप आहे ते या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याची स्क्रीन इथे आहे। आणखी एक रूम आहे ती 360 कॅमेरांनी लैस आहे। खरं तर या ठिकाणी हे 360 कॅमेरे वापरण्यात येऊन त्यांच्यावरती उपचार करण्यात येणार आहेत। मग ते 360 कॅमेरे पूर्ण बॉडीचं मोजमाप करतील, ते बॉडीमध्ये कुठे वजन जास्त आहे, बॉडी कोणत्या बाजूला जास्त झुकते या संदर्भातील मोजमाप करतील आणि पुढे ट्रीटमेंट आहे तीच सुरू राहील। अशा प्रकारची ही सुविधायुक्त, सुसज्ज आणि आधुनिक यंत्रणांचा वापर करून खेळाडूंसाठी
ट्रीटमेंट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन निकेश मोरेसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.